ची कॅप आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे राहुलजी आजबे यांना. आपण पाहतो आमचे त्यानंतर एक गोल्ड मेडल आपण पाहतो राहुलजी आजबे यांना परिधान करण्यात येत आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच असणार एक ब्रँडेड टी शर्ट, त्यानंतर कॉफी मग. चांगल्या रीतीचा प्रयत्न राहिलेला आहे पूर्ण असणाऱ्या आयोजक कमिटीचा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय चांगला प्रयत्न केला जातोय. शर्तीचे प्रयत्न आहेत आमचे सोमदादा खर्चे यांचा देखील प्रयत्न राहत आहे. तितकी सुंदर एडिटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते आपण पाहतोय. आणि हे सर्व घेऊन जाण्यासाठी साकोरी कलेक्शनची असणार एक ब्रँडेड बॅग आपल्याला पाहायला मिळते. तर एक चांगल्या रीतीचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि तर एक फ्रूट बास्केट आणि आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मॅच असणारा हे पूर्ण बक्षीस देऊन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ते मात्र सन्मानित करण्यात येत आहे राहुलजी आजबे यांना. तर मान्यवरांना करतो विनंती, मान्यवर आपण व्यासपीठावरती साडपण व्हा. आम्ही काहीच मिनिटांमध्ये राहुलजी आजबे यांची थोडीशी मुलाखत घेणार आहोत. आपण पाहिलं गेलं तर या राहुलजी आजबे आपलं स्वागत आहे. काय सांगाल राहुल की इतका सुंदर खेळ झाला, इतकं सुंदर आयोजन नियोजन आहे आयोजक कमिटीचं. अगदी पाहायला गेलं तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इतका आज जो खेळ तुमचा झाला त्याबद्दल काय सांगा. खरंच चांगलं वाटतंय. पहिलीच मॅच होती आणि हनुमान क्रीडा संघ माहीनगर खूप मेहनत घेतली आहे ग्राउंडसाठी नेहमीप्रमाणे. आणि सुरुवात तर आमची चांगली झाली, शेवटी गोड करू आम्ही. अगदी पाहायला गेलं तर संदीपभाऊ परंडवाल, गणेशदादा विधाटे सातत्याने पाहायला गेलं तर तुम्हाला क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मोटिवेट करण्याचं काम करत असतात. काय सांगाल या दोन व्यक्तिमत्वांबद्दल. मोटिवेट ते म्हणजे वय बघत नाहीत, ते लहान असो मोठा असो सगळ्यांना आदरपूर्वक ते बोलतात, प्रेम करतात आणि पाठीशी राहतात नेहमी. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहे, पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जाऊ. धन्यवाद राहुलजी आजबे सर, आपलं देखील स्वागत आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. 5 धावा धावपल आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमवली. या वेळचा चेंडूचा फटका फसलाय, सेल टिपलाय. आणखीन एक विकेट. 2 बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होतात. ऋषी काळे इथे आपण पाहिलं तर एक सुंदर अप्रतिम सेल टिपतायत. विकेट येते, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू, धन्यवाद डीसे. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात धावपल कोत आणि स्कोर कार्ड ते आपण पाहिलं तर बनवलं जात आहे. 2 गडी बाद 5 धावा. बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडंसं चेंजेस काय केला तर विकेट इथे आपण पाहिलं तर गमवलं जात आहे. टीम आपण पाहतोय प्रथमताच बॅटिंग करताना पाहतोय. संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे हा संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच आहे. 5 ओव्हरचा सामना तो देखील आपण इथे पाहतोय. आजच्या दिवसातील सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे. इनिंग ब्रेकमध्ये पुढील मॅचचा टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचे. वेळ फार महत्त्वाचा असणार आहे कारण का 2:45 वाचायला आलेत. त्यानंतर अजून 3 मॅच आहे. ही मॅच पकडून सेकंड राऊंडचे 2 सामने 5-5 षटकांचे, त्यानंतर क्वार्टर फायनल. आजच्या दिवसातील अंतिम मॅच देखील आपण पाहणार आहोत. 2 संघ आतापर्यंत बक्षीस पात्र झालेत. तिसरा संघ कोणता आजच्या दिवसातून ते मात्र पाहायचे चुका होत आहेत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते, 38 सर्कलमध्ये फील्ड करत होते. अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला परंतु झेल सुटला गेला. अखेर चेंडू आपण पाहिलं तर जमिनीवरती आदळतोय. पहिले 2 दिवस आपण पाहिलं 2 संघ आपल्या स्पर्धेत बक्षीस पात्र होताना पाहिलेला आहेत. आजच्या तिसऱ्या दिवसात कोणता संघ बक्षीस पात्र होईल ना ते देखील आपण पाहणार आहोत. क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कोमरे, भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटना या संघाने या स्पर्धेत बक्षीस पात्र फेरीत पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर मोठ्या दिमागदार पद्धतीनं धूमधडाक्यात तो मात्र प्रवेश केलेला आहे. काल अंबिका 11 काळोखीवाडी तळेगाव हाही संघ आपण पाहिलं तर बक्षीस पात्र झालाय. आज तिसरा संघ कोणता त्याचं उत्तर आपल्याला आजच्या शेवटच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, धावा मिता 4. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर यानंतर पाहणार आहोत. परंतु पहिल्या षटकात धावांचा पाऊस पडेल का ते देखील आपण पाहतो. एक सिंगल रनआउटची मागणी होती, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. नितीन तिथे विकेट किपर आहे, त्यानं बॅकअप केला नाही. इस्टर्नवरती थेट चेंडू येऊ दिला, पाठीमागे तो उभा होता.
आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 11, 2 विकेट गमावल्यात. पहिलं षटक संपले, 11 धावा त्या मात्र धावपलकृत आहेत. दुसरं षटक देखील इथे आपण पाहणार आहोत. 5 षटकांचा सामना आहे, 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. यानंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहू शकाल. स्पार्टन क्रिकेट क्लब लोणावळा आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या 2 संघात सेकंड राऊंडची सेकंड मॅच देखील आपण यानंतर पाहणार आहोत. परंतु सुरू असलेला सामना हा प्रचंड रोमर्षक आहे, प्रचंड रंगतदार आहे. हा विनंती आहे, टीम मीटिंग इतकी मोठी नको आहे, थोडी घाई करा, थोडं सहकार्य करा. प्रणव दादा बेगडे आपण पाहतो इन ॲक्शन आहेत. इंडिया स्पोर्टचे ओनर तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघ म्हटलं की सातत्याने खेळाडू येतात. मग त्यामध्ये अमित परदेशी असतील, प्रामुख्याने याही खेळाडूच्या नावाच्या चर्चा आपण पाहिल्या. तानाजी काकडे, प्रणव भेगडे, नितीन धोत्रे, बबलू कामकर हे खेळाडू आपण सातत्यानं पाहिलेले आहेत. जन्मंजय दातार आलेत. जेडी हा एक यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगावचा सुपरस्टार आहे आणि तो इथे आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्केट आहे. धीरज शिंदे यांना देखील आम्ही सातत्याने या संघातून पाहिलं. हे क्रिकेटचे खेळाडू आपण क्रिकेट खेळताना सातत्यानं पाहिले. भूषण सहाने असतील, तळेगावचा संघ पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील नेहमी एक चर्चेत असलेला संघ म्हणून तो देखील आपण सातत्यानं पाहिलेला आहे. 2 गडी बाद 11, पहिले षटक संपले. षटक क्रमांक 2, 5 ओव्हरची मॅच. जेडी पहिला चेंडू होता, बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू अडवला जातोय. फाइंडिंगला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतात तोपर्यंत एक डॉट बॉल इथे आपण पाहिलं तर इथे बॅटिंगसाठी निलेश ढगे आहेत. 3 चेंडू 5. मागील मॅचमध्ये 21 चेंडू 52 धावांची खेळी आपण पाहिली होती निलेशच्या बॅटमधून. शांत संयमाचे क्रिकेट तो सातत्यानं खेळतो. परंतु ही मॅच 5 ओव्हरची आहे, 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे एक स्फोटक इनिंग त्याच्याकडनं इथे अपेक्षित असणार आहे. फुल टॉस चेंडू होता, मिडॉनला क्षेत्ररक्षक टिपला असेल, विकेट चोईल पतन, ब्रेक थ्रू येतोय, बिग विकेट गॉन, मोठा मासा गाला. बबलू कामकरने टिपला असेल, फलंदाज इथे बाद होते. निलेश ढगे धक्का क्रमांक 3. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद, थँक्यू. दुसरं षटक आपण पाहतोय, निलेश ढगे आउट होत आहेत. निलेश ढगे आपण पाहिलं तर बाद होतात. एक शांत संयमी खेळाडू म्हणून सातत्यानं चर्चेत असलेला खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलेलं आहे. थोडंसं नीरज चरू होते. साई स्पोर्टचे ते ब्रँड अम्बॅसिडर आहेत. साई स्पोर्टच्या बॅटनं कित्येक अर्धशतकं, कित्येक शतकं, कित्येक चेंडू होती, कित्येक चौकार, कित्येक षटकार निलेश ढगेकडनं आपण इथे पाहिलेले आहेत. त्यामुळे विनंती असेल की थोडी घाई करा. आयोजक आम्हाला सूचना करतायत मित्रांनो, आम्ही तुम्हाला सातत्यानं त्याच सूचना करतोय. पंचही वारंवार तुम्हाला तेच सांगतायत की वेळ वाचवा, थोडी घाई करा. वेळेची काय बंधन आहे, टायमाचं काय लिमिट आपण ठेवलेलं आहे. कारण का आता सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत, हिवाळ्याचे दिवस आहे. आपण पाहिलं तर सूर्य लवकर मावळतो, अंधार लवकर पडतो. अगदी 5:30 5:15 या मैदानावरती आपण पाहिलं तर अंधाराचं साम्राज्य पसरतं. काल आपण पाहिलं शेवटची मॅच, शेवटचे काही चेंडू राखून तळेगावनं जिंकली. त्यामुळे तो संघ तिथे आपण पाहिलं तर बॅडलाईट झाली नाही. सूर्यप्रकाशात त्यांनी सामना तिथे जिंकला, तो संघ बक्षीस पात्र झाला. आज त्यामुळे बॅडलाईट व्हायला नको, सनलाईटमध्येच संपूर्ण क्रिकेट आणि संपूर्ण आजचा दिवस इथे पूर्ण होणं ते मात्र गरजेचं आहे. त्यामुळे विनंती आहे की थोडं सहकार्य करा, थोडी घाई करा. वेळेचं काय महत्त्व इथे आपण पाहिलं तर सातत्यानं आपण पाहतोय. जेडीचं कौतुक आहे, जन्मंजय दातारनं काय गोलंदाजी केली. 3 चेंडू 1 विकेट 1 धाव, 1 डॉट बॉल देखील आलाय. नितीन धोत्रे येतोय चेंडूवरती, फेकी करतोय. त्याला माहिती की बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे एस्टे उडवण्याचा प्रयत्न त्याचा तिथे मात्र राहिलाय. महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं त्यानं कित्येक वेळा विकेट किपरिंग केलेलं आहे. चेंडूकडे पाहतो, पुढे फेकी करतो, मागे स्टंप उडवण्याचा प्रयत्न त्याने कित्येक वेळा केलाय. स्टंपिंग देखील कित्येक त्याच्या नावावरती आहेत. अनेक विक्रम त्यानं केलेला आहेत क्रिकेटच्या पटलावरती. यावेळीचा चेंडू तो ऑफस्टंपच्या बाहेर रूम दिलाय. एक्स्ट्रा कव्हर वाईड स्ट्रॉंगअपच्या मधोमध फटका ड्राईव्ह केलाय. तोपर्यंत एक सिंगल येते, धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती 3 गडी बाद 13. पहिल्या षटकात 11, परंतु या षटकात फक्त 2 धावा आल्यात.
षटक क्रमांक 2 सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकात जेडी आज गोलंदाजीतून करतोय कमाल धम्माल बेमिसाल गोलंदाजी. 9 क्रमांकाचा टी शर्ट घातलाय जन्मंजय दातार. स्लोअर वन चेंडू होता कव्हरला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे टीके तानाजी काकडे फेकी करतोय तोपर्यंत एक सिंगल येते. षटकाची होईल समाप्ती. या षटकात फक्त 3 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन बाजी 11 3 गडी बाद 14 धावा. धावा धावपल होत आहेत. 3 विकेट आपण पाहिलं तर गमवल्या. 2 षटकं कंप्लीट होत आहेत. ऑफिशियली ब्रॉडकास्टिंग पार्टनर आपण पाहतोय मर्क्युरी अर्थमाळच लँडमार्क्स रॉयल कॅसिया एक्सक्लुझिव्ह 2 BHK वेब मीडिया ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस आणि क्रिकलॅब.in ऑफिशियली ब्रॉडकास्टिंग पार्टनर या स्पर्धेचे सातत्याने राहिलेले आहे. गेली 7ही पर्व यांना आपण सातत्यानं पाहिलंय. साऊंड सिस्टीमचं सौजन्य देणारे युवा उद्योजक श्री ॲडव्होकेट राजेंद्रजी तिटकारे, युवा उद्योजक श्री राहुलजी बनसोडे यांचं देखील फार मोठं मोलाचं योगदान या स्पर्धेला आपण पाहिलं तर राहिलेलं आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी एक टी शर्ट आहे, एक कॅप आहे, एक कप देखील आपण पाहतोय, फ्रूट बास्केट आहे, मॅन ऑफ द मॅच एक ट्रॉफी आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक मेडल आहे. या सगळ्या वस्तू घेऊन जाण्यासाठी एक बॅग देखील आहे. प्लेअर ऑफ द मॅचची बक्षीस या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतो. आणि पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून आपण सातत्यानं स्पर्धेकडे पाहिलेलं आहे. स्वर्गीय श्रेयश डिंग्या अशोक परंडवाल यांच्या स्मरणार्थ अशोकभाऊ परंडवाल यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचसाठी प्रत्येक मॅचला एक मेडल आहे. मिडल ऑफ द बॅट केला आहे, स्क्वेअर लेगला खेळला आहे, टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अडवत आहेत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न केला आहे, फेकी खराब आहे, बॅकअप फार दूर वरतून आणि चेंडू मात्र आलाय तानाजी काकडेने अडवलाय. तोपर्यंत धावा येत आहेत. धावांसाठी प्रचंड मोठी धावपळ. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड होती, आकडे बदलत आहेत. अमित आलेत गोलंदाजीच्या मार्क होती आणि खर्च करतायत पहिल्या चेंडूवरती काही धावा. 3 धावा येत आहेत. धावसंख्या 3 गडी बाद 17. एक शॉर्ट रन देखील आपण पाहिलं तर पंच इथे कळवत आहेत. स्कोरर पुन्हा एकदा दुरुस्ती करतील. 3 पळून पूर्ण केल्यात परंतु तिथे 2च येतील. खेळपट्टीवरतून पळायचे नाही. आम्ही सुरुवातीला सांगितलंय नवीन 8 संघ येतात. सकाळी देखील आम्ही सांगतो प्रत्येक मॅचला अंपायर सांगतात पहिली धाव खेळपट्टीवरतून अनिवार्य आहे परंतु पिचवरतून दुसरी तिसरी धाव पळायची नाही. पॉइंटला केलाय, स्क्वेअर कट केलाय, पाठलाग सुरू आहे, शर्यत लागली, आउटफील्ड वेगवान. आयोजकांनी आउटफील्ड पार टणक केले आहे. तिच्यावरती चेंडू टप्पा पडला की तो थांबत नाही, तो मात्र चाल टीप पॉइंट सीमा पार. धावा मिळतात 4. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 20 धावा धावपल कुतात. बॅटिंग साठी आपण पाहतोय यात्रिक राजपूत आहे. 4 चेंडू 6. मागील मॅचमध्ये खूप चांगली पार्टनरशिप केली होती, खूप चांगली भागीदारी त्यानं निले ढगेच्या सोबतीनं केली होती आणि तोच कॉन्फिडन्स या खेळपट्टीवरचा या मैदानाचा त्याचा इथे द्विगुणित होतोय आणि त्यामुळे जबरदस्त फटकेबाजी तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 3 गडी बाद. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला खेळायचं होतं. ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवला, ते टप्पा थोडंसं शॉर्ट ऑफ लेन ठेवलाय आणि विकेट किपर नितीनच्या हातात. पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूती 2 धावा, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक निर्धाव चेंडू, 3 चेंडूती 6 धावा. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 20. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच. यावेळेस मात्र यात्रिकच्या बॅटचं टॉप एज नितीन धोत्रे एंडीनं टिपलाय असेल. विकेट येते. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द पव्हिलियन, आउट बाद. या संपूर्ण स्पर्धेत ग्राफिक डिझाईन आणि रील्स आपण पाहतोय. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज ज्या व्हायरल होत आहेत. VIP एडिट्स कुमार सोम खर्चे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर त्या रील्स आपण पाहतोय. फोटोग्राफीचं काम देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेत अतिशय सुंदर आपण पाहतोय. बॉल स्टम्पचं सौजन्य युवा उद्योजक श्री विकासभाऊ बोडके यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्टचं सौजन्य पैलवान युवा उद्योजक यश अप्पा विधाटे. सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश शंकर टिळेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाजीसाठी एक टीव्हीचं सौजन्य श्री विश्व कॅटरेजचे सदस्यर्वा श्री मनोज कुमार जाधव यांच्या वतीनं उत्कृष्ट फलंदाजाला एक LCD टीव्ही आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू मात्र पाठवलाय. पहिलाच बॉल बॅटर इथे खेळण्यासाठी आले आणि ठोकतायत सीमा रेषा पार. षटकार.
उत्कृष्ट गोलंदाजीसाठी देखील एक LCD TV आपण पाहतो. उद्योजक अजित विधाटे यांच्या वतीनं आहे. अनेक बक्षीस आहेत, अनेक पारितोषिक आपण पाहतोय. सातत्यानं बक्षीसदात्यांचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. मॅन ऑफ द सिरीज मालिकेसाठी देखील एक LCD TV आहे. स्वीकृत नगरसेवक देवनगर पंचायत श्री योगेश भाऊ मोरे यांच्या वतीनं आपण पाहतोय. प्रांतचं सौजन्य आहे चिवनाप्पा केदारी, गणेशदादा मराठी, ओमकार शेठ साधो यांच्या वतीनं. अन्नदानाचं सौजन्य आपण पाहतोय. भोजनचं सौजन्य देखील या स्पर्धेत आपण पाहतोय. फ्लिक केलाय फाईन लेगला, क्या मोठा पाठलाग सुरू आहे. शर्यत लागली, बॉल अडवण्यासाठी प्रयत्न केला होता, चेंडू थांबणार नाही, बॉल मात्र चाल सीमा रेषा पार, डीप फाईन लेगला, कणकणीत चौकार. भोजन व्यवस्था देखील आपण पाहतोय. अन्नदान हे श्रेष्ठ दान हे ब्रीद वाक्य उराशी बाळगत कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी देऊ शहर अविनाश आबा बसे, युवा उद्योजक ओमकारभाऊ साधो, हनुमंतजी भोरे यांच्या वतीनं आपण पाहतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 30 धावा, 30 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 3 षटके संपलेले आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही पहिल्या डावातील इथे आपण पाहिलं तर शेष आहे. 12 चेंडूतील 25 ते 30 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे हव्या आहेत. त्या बनवाव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांच्या पराकाष्ठा देखील इथं करणं गरजेचं आहे. सामन्यांचे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. सीओडीचे चेअरमन राजेशजी प्रभाकर टिळेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मंडप सौजन्य संदीप भाऊ टिळेकर युवा उद्योजक श्री रणदीपजी टिळेकर यांच्या वतीनं आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. 30 धावा धावपल होत्या, 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात. 3 षटके समाप्त होत आहेत आणि 4थं षटक देखील इथे सुरू होताना पाहायला मिळते. धावा धावपल होत्या, 4 विकेट आपण पाहिलं तर गमवल्या. 4थं षटक सुरू होतं आणि गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज आपण पाहतोय म्हणजे दातार जेडी. फुल ऑफ लेंथ होता, फटका केला, एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये 38 सर्कल मध्ये फील्ड करतोय. तानाची काकडी ठीक आहे, तोपर्यंत एक सिंगल येते. धावपलक पुढे जातोय, स्कोर कार्ड होते आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. 31 धावा त्या मात्र धावपलक होत्या. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानावरती. 31 धावा धावपलक होत्या, 4 गडी बाद. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. पुढे टाकला चेंडू होता, बॅक टू बॉलर अडवलाय. गोलंदाज पालोत्र मध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. जेडीचं कौतुक आहे. 8 चेंडू टाकले, 4 धावा त्यानं खर्च केला, 1 विकेट त्यानं मिळवली. या गोलंदाजीकडे जर तुम्ही पाहिलं ना, अचूकता, योग्य टप्पा आहे, टप्प्यावरती प्रचंड मोठं नियंत्रण आहे. फलंदाजांना थांबवते, रोखून ठेवते. काही विकेट त्यानं मिळवल्यात. विकेट टेकर जेडी. स्लोअर 1 चेंडू होता, फ्लिक केलाय. टीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत भूषण सहानी अडवत आहेत, फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते. ऑन दी स्टंप फेकी आपण पाहतोय थेट विकेट किपरच्या हातात नितीन धोत्रेकडे फेकला जातोय. ज्या खेळाडूकडे सरावाचं सातत्य आहे, क्रिकेट खेळामध्ये सातत्यपूर्ण सराव करतात, त्या खेळाडूंकडनं या प्रकारची प्रात्यक्षिक आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. जेडी पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, फुल टॉस, नो बॉल असेल का, या गोष्टींच्या विचारणा होतील का ते देखील आपण पाहणार आहोत. परंतु तिथे नो बॉल आणि चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. धावा मिळतील 4, अतिरिक्त 5 धावा. पुढील चेंडू असेल फ्री हिट बॉल देखील आपण पाहणार आहोत. 37 धावा धावपलक होत आहेत, 4 विकेट. जर लागला असेल तर एक्स्ट्रा सबस्टिट्यूट दिला तरी चालेल. फर्स्ट एड किट आपल्याकडे आहे, पाहिजे तर एक्स्ट्रा खेळाडू घेऊन जा. फर्स्ट एड किट घेऊन जा पाहिजे तर. फर्स्ट एड किट घेऊन जा, पाणी पण घेऊन जा. नो बॉल प्लस 4, अतिरिक्त 5 धावा येत आहे. धावसंख्या पुढे जाते, 37 धावा त्या मात्र धावपलक होत्या. 4 विकेट आपण पाहिलं तर गमवल्या. 4थं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रयत्न सुरू आहे दोन्ही संघांचे जिंकण्यासाठी, प्रयत्न सुरू आहे दोन्ही संघांचे विजयासाठी. कोण जिंकेल आणि कोण बाजी मारेल, क्वार्टर फायनल मध्ये कोण प्रवेश करेल ते देखील आपण पाहणार आहोत. महत्वाची मॅच आहे. 37 धावपलक होत आहेत. जन्मंजय दातार छेडी एक चुकी करतोय आणि चुकीचा मोबदला बॅटिंग करणाऱ्या संघाला तो मात्र इथे दिला जातोय.
5 धावा आल्यात. फ्री चेंडू देखील आपण इथे पाहणार आहोत. तुम्हाला चौथं षटक सुरू आहे. जेडीचा पुढील चेंडू असेल फ्री बॉल, तो देखील आपण इथे पाहणार आहोत. मातीची खेळपट्टी आहे. ही खेळपट्टी बनवण्यासाठी आयोजकांनी प्रचंड अथक परिश्रम घेतलेला आहे. अगदी शब्दात सांगू शकत नाही इतकी आपण पाहिलं तर मेहनत आयोजकांनी घेतलेलं आहे. कालच्या वेळेस संजय भालेराव सरांसोबत चर्चा करत होतो, अजय आवळे सरांसोबत चर्चा करत होतो, तेव्हा त्यांनी देखील सांगितलं की फार मेहनत करतात ही सगळी आयोजक मंडळी ही स्पर्धा उभी करण्यासाठी आणि प्रचंड अथक प्रयत्न करतात. कारण का स्पर्धा अनेक होत असतात, अनेक टुर्नामेंट आपण पाहत असतो, परंतु त्या स्पर्धांमध्ये सातत्य असणं हे फार गरजेचं असतं. मागच्या मॅचमध्ये देखील अजय आवळे सरांसोबत चर्चा सुरू होती तेव्हा त्यांनी सांगितलं की पुणे जिल्ह्यात अनेक स्पर्धा होतात, अनेक टुर्नामेंट होतात, अनेक असोसिएशन कार्य येतात, अनेक आपण पाहिलं तर व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी पुढे येताना पाहायला मिळतात. क्रिकेट जिवंत राहिलं पाहिजे आणि क्रिकेट आपण पाहिलं तर चांगलं झालं पाहिजे. पुण्याचे यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत. त्यात मावळ तालुक्याचा देखील नामोल्लेख सातत्यानं घेतला जातो. मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन असेल, मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन असेल, पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ असेल, पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन असेल, या सातत्यानं आपण पाहिलं तर काही प्रयत्न खेळाडूंसाठी करत असतात. जसं आपण रायगडचं मुंबईचे क्रिकेट पाहतो तसं पुण्याचे क्रिकेट देखील व्हायला पाहिजे. त्यासाठी अनेक प्रयत्न काही जुने जाणते खेळाडू करतायत आणि खरं तर खेळाडूंना एक चांगली प्रचंड मोठी सुवर्ण संधी ते मात्र देत असतात. फटका खेळलाय समोर, स्ट्रेट बॅट, फटका फसलाय, सेल टिपण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र जाईल लॉंग ऑन सीमा रेषा पार. 6 रन षटकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर 44 गडी बाद क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा टायमिंग संपलेला आहे. त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून तिथे पॅनल्टी कळवली जाईल. एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. वेळ होता, वेळेची काय बंधन मी सातत्यानं सांगतोय. सुरुवातीला देखील सांगितलं की वेळ फार महत्वाचा आहे. 44 धावा धावपल कोत्या आहेत. 4 गडी बाद, 4 षटकांचा खेळ मात्र संपलाय. शेवटचा अंतिम षटक देखील आपण पाहतोय. स्लॉगर डेतोर देखील आपण पाहणार आहोत. 5 षटकांचा सामना तो देखील आपण इथे पाहतोय. 5 ओव्हरची मॅच ती देखील आपल्याला पाहायला मिळते. विनंती एकच आहे, थोडी घाई करा. आम्ही सूचना करतोय वेळ वाचवा. वेळेची काय बंधनं या ठिकाणी आपल्या स्पर्धेत आपण पाहतोय. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस सूचने करणारे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय सेल देऊ श्री प्रथमेश भाऊ अहिरे युवा उद्योजक यांच्या वतीनं आपल्या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाला 30,000 रुपयांचं बक्षीस आहे. तृतीय क्रमांकाला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देऊ शहर विवेकभाऊ काळोखे यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाला देखील 30,000 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाज इथे आपण पाहतोय प्रणव. पहिलाच बॉल होता, स्लॉक स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे, टीप मध्ये स्क्वेअर लेगला अडवते, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या 45, 4 गडी बाद. शेवटचे 5 चेंडू इथे आपण पाहिले तर पहिल्या डावातील बाकी आहेत. काही मोठे फटके खेळावे लागतील. संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन माझे संघाला षटकार चौकार चौकार षटकार सिंगल डबल तर कमबॅक करावं लागेल तळेगाव ट्रॅकरला. स्लॉगर डेतोरमध्ये डॉट बॉल महत्वाचा आहे. जरी विकेट नाही आली तरी चालेल, परंतु निर्धाव चेंडू महत्वाचे असतील. मोठे फटके वाचवा लागतील. फटका खेळला, बॅटचं टॉप एज, फाईन लेग. क्षेत्ररक्षक ताईंना टिपला असेल, विकेट होईल पतन. आणखीन एक बॅटर बाद होते. 5वा धक्का बॅटिंग करणाऱ्या संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन माझे संघाला कौशल आउट बाद. शुभम काळोखेने एक सुंदर सेल आपण पाहिलं तर टिपला. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस सूचने करणारे युवा उद्योजक सागरदादा काळोखी, युवा उद्योजक श्री राकेश भाऊ टिळेकर, युवा उद्योजक श्री श्रीकांत भाऊ चंबूकर यांच्या वतीनं आपण या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाला 55,000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहत आहे.
प्रथम क्रमांकाला 75,000 रुपयांचं बक्षीस आहे. श्री सुधाकर भाऊ शंकरराव शेळके सर मार्गदर्शक उद्योजक यांच्या वतीनं श्री आदित्यभाऊ टिळेकर बांधकाम सभापती प्रथम नगरसेवक देऊ नगर पंचायत यांच्या वतीने पारितोषिक देखील या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. बक्षिसं फार मोठी आहेत, पारितोषिक भरपूर आहेत. ज्या ज्या खेळाडूंचा खेळ कमालीचा होणार आहेत त्यांना प्रचंड मोठी बक्षीस ही स्पर्धा आपण पाहिले तर सातत्यानं देते. गेली 7 पर्व आपण पाहिले. एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला फटका होता आणि तिथे 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे चाल 5 गडी बाद 47 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. ऑफिशियली ब्रॉडकास्टिंग पार्टनर आपण पाहिलं विशेष सौजन्य करणारे पोलीस उपनिरीक्षक श्री राजेश अण्णा परंडवाल, युवा उद्योजक कुणालची बिरदवडे यांचं विशेष मोलाचं सौजन्य या स्पर्धेला आपण पाहतोय. फुल ऑफ लेंथ होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर टप्पा ठेवलाय. लेंथ बॉल बाईची एक अतिरिक्त सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. धावपलक होती 5 गडी बाद 48. या स्पर्धेत कार्यरत असणारे तीनही पंच आपण पाहतोय. श्री संजयजी भालेराव सर, श्री अजयजी आवळे सर, श्री महेशजी जाधव सर या 3 पंचांचा पॅनल आपण पाहतोय. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक या स्पर्धेत आपण समालोचन करताना पाहतोय. प्रत्येक दिवशी नवनवीन कॉमेंटेटर आपल्याला ऐकायला मिळतात. चेंडू एक टप्पा घेत सीमा रेषा पार, टीप लॉंग लेगला 1 बाउन्स 4 रन चौकार. या स्पर्धेत आपण महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे बादशाह नरेशजी ढोमे सरांना ऐकलं. पुणे जिल्ह्यातील विशेष करून आपण पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक पारनेर भूषण आवाजाचा पहाड प्रवीणजी गायकवाड सरांना आपण ऐकलं. काल आपण शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावचे सुपुत्र राहुल बोंबे सरांना आपण ऐकलं. आज आपण आंबेगाव भूषण शब्दांचा अलंकार बांडकेले सरांना आपण या स्पर्धेत ऐकतोय. किरणजी येवले सरांना आपण प्रत्येक दिवशी या स्पर्धेत ऐकतोय. यावेळेस मात्र चेंडू खेळला टीप कव्हरला आणि चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. धावा मिळतात 6 खणखणीत षटकार. त्याचबरोबर या स्पर्धेत मावळ भूषण सुमित सोनोने सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. दीपकजी मंडले सर यांचे सुमधुर समालोचन या स्पर्धेत आपण ऐकणार आहोत. साऊंड सिस्टीम आपण पाहतोय भैरवनाथ उद्योग समूह श्री भैरवनाथ 72+ वन ऑफ द बेस्ट साऊंड आपण पाहिलं तर या परिसरातील या भागातील सातत्यानं पाहिलेलं आहे. मंडप असेल, साऊंड असेल, हे संपूर्ण कामकाज आपण पाहतोय. किरणजी येवले असतील, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी असतील, गौरव असतील, अजिंक्य बुबनाळे असतील, डीचे मोन्या, डीचे रोहित या सर्वांचं फार मोठं मोलाचं योगदान आपण पाहतोय. चला पुढील मॅचचा टॉस करतोय दोन्ही कॅप्टन. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कंपल्सरी आहे. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पोटपट चला. लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. एक इनिंग डाव देखील संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे संघानं बनवल्यात 58 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 30 चेंडू 59 धावा. फायटिंग स्कोर कार्ड आपण पाहिलं तर उभा केला. 59 धावांचा पाठलाग करायचा. लगेचच संघ आपण पाहिलं तर मैदानात दाखल होते. संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन भासे मावळ हा संघ आपण पाहिलं तर मैदानावरती निलय डगेच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्रित करत एक सुटीनं हा लढवया सातत्यानं लढतोय आणि मावळ असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेट तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट ठेवलं 59चं. चला कॅप्टन पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. टॉस करण्यासाठी मान्यवर पाहुण्यांना आम्ही विनंती करतो. लक्ष्मणभाऊ टिळेकर, संजयभाऊ टिळेकर यांना विनंती आपण टॉस करण्यासाठी या. संजयभाऊ टिळेकरांचं फार मोठं मोलाचं योगदान या स्पर्धेला आपण पाहिलं तर राहिलेलं आहे. लक्ष्मणभाऊ टिळेकर यांना विनंती करेल आपण या ही मातीची खेळपट्टी पाहताय ना, या मातीची खेळपट्टी बनवण्या पाठीमागे फार मोठे कष्ट आपण त्यांचे पाहिलेले आहेत. अगदी आपण पाहिलं असेल सुरुवातीलाच्या वेळेस या खेळपट्टीवरती माती टाकली. लक्ष्मणभाऊ टिळेकर यांना विनंती आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. संजयभाऊ टिळेकर, लक्ष्मणभाऊ टिळेकर यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होत असताना मातीची खेळपट्टी बनवत असताना संजयभाऊ टिळेकर असतील, लक्ष्मणभाऊ टिळेकर असतील, हनुमान क्रीडा संघ माळीनगर या सर्वांनी प्रचंड अफाट कष्ट मेहनत घेतलेली आहे. टॉस आपण करतोय. टेल कॉल, टेल.
टॉस जिंकलाय स्पार्टन क्रिकेट क्लब लोणावळ्याचे कॅप्टन आहेत, मान्यवरांचा आभार. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? टॉस जिंकलाय, 5 षटकांची मॅच असेल तर प्रथम आम्ही फलंदाजी करू. 5च ओव्हरची मॅच आहे, प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलाय. किती धावांचं टार्गेट असेल, काय सांगाल? समोर यजमान संघ आहे आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर या खेळपट्टीवरती विशेष करून या मैदानाचा सखोल अंदाज अभ्यास त्यांच्याकडे आहे. किती धावांचं टार्गेट ठेवाल, काय सांगाल? 71 धावा चांगल्या राहतील 5 ओव्हरला. स्पार्टन लोणावळ्याचा संघ देखील आपण पाहतोय 70 धावांचे टार्गेट ठेवणं. कोणकोणत्या बॅटरकडनं अपेक्षा असेल की त्यांनी चांगली बॅटिंग करावं, धावा बनवा? जयेश आहे, सचिन आहे, हिमांशू आहे आणि स्वप्नील. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा स्पार्टन लोणावळा संघाला. ओमकार जाधव प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आहेत, टॉस पराभूत आहेत. प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचे, टॉस जिंकला असतं तर ओमकार काय निर्णय असता? आम्ही बॉलिंगच घेतली असती. आता क्षेत्ररक्षण करायचे, किती धावांपर्यंत रोखल? पहिला सामना जिंकला, दुसरी मॅच ही मॅच जिंकली तर क्वार्टर फायनलला जाण्याच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे कसा प्रयत्न असेल, काय सांगाल? 55 ते 60 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. शेवटचा एकच प्रश्न करेल की स्थानिक संघ आहे, यजमान संघ आहेत, प्रेक्षकांना अपेक्षा आहेत, क्षेत्ररक्षणात झालेल्या चुका त्याबद्दल काय सांगाल आणि सुधारण्याचा प्रयत्न असेल का, काय सांगाल? 100% त्यात आता बदल होईल आणि 100% देतील पोरं. आता टीम मध्ये काय चेंजेस? काय नाही, सेम टीम राहील. थँक्यू, उत्तम खूप सर. साऱ्या शुभेच्छा. हॅलो, उत्तम सर. सगळ्यांची मन इच्छा आहे की आदित्य भाऊ इन ॲक्शन असावीत या मॅचसाठी. आदित्य भाऊ नको? ठीक आहे, धन्यवाद. माझ्याकडे आपण जाऊयात मित्रांनो. आपण पाहतोय खरं तर वंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मावळ तालुक्याच्या भूमीमध्ये, पावन भूमीमध्ये स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025चा देखणा सोहळा रंगतोय. आणि आपण आता सायंकाळच्या सत्रामध्ये खरं तर सेकंड राऊंडचा थरार पाहतो आणि तब्बल लक्ष तुम्ही पाहताय 30 चेंडू 59 धाव्यांची आवश्यकता असताना तळेगावचे 2 सुपरस्टार तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. एका बाजूला बडे मॅच का बडा खिलाडी बबलू खामकर, तर दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग प्रणव भेगडेला तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल फुल टॉस, समोरच्या बाजूला खेळलेत, गॅपमध्ये बॉल. निलेश ढगे वाऱ्याच्या वेगाने येईल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खातं खुल्ले, अकाउंट ओपन होतंय. तळेगाव ट्रॅकर्स टीम तळेगाव संघ आपण पाहतोय धावपालिकावरती 1 धाव लागतीये. दोन्ही वाघ आहेत, मी म्हणेल जखमी वाघ आहेत, कारण की प्रत्येकाला चाहूल लागली आहे क्वार्टर फायनलचं तिकीट बुक करण्याची. परंतु जो दाखवेल चांगला खेळ तो असेल आज या स्मृती चषकच्या पटलावरती खरा सिकंदर. तो कोण पाहिजे मैदानाच्या आत? यावेळेला विकेटचा प्रयत्न, टॉप एज निर्णायक झेल असेल. विकेट येणार का प्रणवची? झेल झालाय, कॉटन बोल्ड, स्वतः गणेश डाऊन द बॉल, मोठा मासा गळेला. प्रणव भेगडे इथं बात. विकेट आली मित्रांनो. शांतता किती भयानक पसरली एका बाजूला तुम्ही पाहताय, कारण की प्रणव वेगळे शून्यावरती आपण पाहतोय खातं खोलू शकला नाहीये. वैयक्तिक बाद होताना पाहायला मिळतोय. गणेशचं कौतुक करेल, बाजेगावचा अष्टपैलू गोलंदाज म्हणून मला का ओळखलं जातं त्याचं उदाहरण त्याला दिलंय. काय सुंदर चेंडू पेश केलाय आणि मोठी विकेट घेतोय. प्रणव नाराज असेल स्वतःवरती, कारण की स्वस्तात बाद झालाय. तर आता नवीन बॅटर शुभम काळोखे तुम्ही पाहताय, तळेगावचा आणखी एक स्टार ज्यानं गत वर्षी मावळ प्रीमियर लीग गाजवली होती, तो शुभम आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मोठ्या फटक्यांसाठीच ओळखला जातो. गणेशचं कौतुक करेल, पहिल्याच ओव्हरमध्ये इतका मोठा ब्रेक थ्रू म्हणून दिलाय ना, आणि संघासाठी ही महत्वपूर्ण बाब आहे. मी म्हणेल भाजे टीम संघासाठी आपण म्हणतोय. 2 ताकदवर संघ एका बाजूला तुम्ही पाहताय. भाजे टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहिलं होतं, बनवलं होत्या 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष. दुसरा बॉलर तळेगाव टीमच्या समोर आपण नक्कीच पाहतोय. यावेळेस चेंडू आपण पाहतोय समोरच्या बाजूला खेळलेत, क्षेत्ररक्षक बरोबर नाही तिथं आपण पाहतोय. खरं तर 1 धाव पुन्हा एकदा घेतली जाते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय स्वर्गीय कैलासवासी सुरेश अशोक परंडवाल यांच्या स्मरणार्थ ज्या आपल्याला खरं तर ज्यांनी आकर्षक मेडल दिलेत त्यांचे पिताश्री आदरणीय अशोकदादा परंडवाल दादांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. दादा विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. आपलं देखील स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक मध्ये मनोपूर्वक स्वागत असेल आणि दादांचं स्वागत करणारा हा सनसनाटी जलवा खणखणीत चौकार. 6 धावा धावपलकावरती मित्रांनो. ओव्हर नंबर 1चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 6 धावा धावपलकावरती आहेत. म्हणजे आल्या तुम्ही पाहताय बबलू खामकर एका बाजूला उभा होता, त्याच्यावरती कोणतंच प्रेशर जाणवलं नाही. त्याने इथं चौकार खेळला. 1 विकेट याआधी गेली होती. 26 चेंडू 53ची गरज असताना दोन्ही टीम अशा आहेत, मावळ तालुक्यातले अनुभवी संघ आहेत, त्यामुळं स्वस्तात हार मानणारे नाही आहेत.
हे युद्ध रंगणार. भाजे विरुद्ध तळेगाव, तळेगाव ट्रॅकर्स विरुद्ध तुम्ही पाहताय संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन, भाजे मळवली या दोन संघांमध्ये लढत. सेकंड राऊंडचा थरार. यावेळेला देखील आपण पाहतोय ताकदीचा स्ट्रोक गॅप मध्ये खेळलाय. फिल्डरला संधी नसेल. 2 क्षेत्ररक्षणच्या मधोमध चेंडू होईल सीमा पार. चौकार. लागोपाठचा बबलूचा दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. बबलू ऑन फायर आहे. 2 चौकार लागोपाठचे येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर मित्रांनो तुम्ही पाहताय 10 धावा धावपलकावरती एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये असताना बबलूची बॅट बोलू लागली आणि गणेश वरती ती वार करते मी म्हणेल. लागोपाठ 2 चौकार आलेत. ऑन हॅट्रिक बॉल. तिसरा येणार घ्या. गणेश तयार. रिवर्स स्विच हिट. फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक आले. झेल झालाय आणि बबलूचा संपलाय खेळ. विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. मित्रांनो या आधीच्या 2 चेंडूवरती बबलूचा बोलबाला होता आणि त्यानंतर गिरीशने देखील सांगितलंय तू शेर तर मी 1.25 शेर आणि इथं मोठी विकेट येते. बबलू खामकर नावाचं वादळ शांत होत आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 10 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गणेशने अशी 2 मोहरे टिपलेत. महत्वपूर्ण विकेट. एक प्रणव भेगडेची विकेट घेतली. त्यानंतर आता बबलू देखील बाद झालेत. नवीन बॅटर आता पाहायचे कोण दाखल होणार. तळेगाव ट्रॅकर्स टीमचा आता संघाचा डाव सावरणार कोण हे देखील पाहणं गरजेचं आहे. शुभम काळुखे देखील आपण पाहतो अजून मैदानाच्या आतमध्ये. आणि तळेगाव टीमची एक जमेची बाजू सांगेल कारण की त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर सगळ्यात स्ट्रॉंग आहे. कारण की अजून भूषण सानी येणं बाकी आहे. त्यानंतर तुम्ही पाहताय हरीश येणं बाकी आहे. त्यानंतर शुभम काळुखे अजून मैदानावरती खेळतोय. म्हणजे मोठे नामांकित स्टारकास्ट अजून येणं मैदानावरती बाकी आहे. त्यामुळे भाजप टीमला गोलंदाजीमध्ये धार ही दाखवावीच लागेल. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी मावळ तालुक्याचा कोहिनूर, मावळ तालुक्याची सुपर एक्सप्रेस क्रिकेटच्या रुळावरती धावेल. नाव आहे निलेश ढगे. गोलंदाजीच्या मार्गवरती तुम्ही पाहता मॅन फ्रॉम भाजे मळवली. स्ट्राईक एंडवरती पाहिजे आता शुभम काळुखे तळेगावचा हार्ड हिटर म्हणून मला का ओळखलं जातं त्याच त्याला इथं देवनगरीमध्ये सिद्ध करायचंय. सकाळी तुम्ही पहा लागोपाठ 3 षटकार खेळत मॅच फिनिश केली होती. तोच शुभम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय आता स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेला देखील आपण पाहतोय गॅपमध्ये बॉल खेळायचा आहे. तिथं गणेश येईल बॉलवरती. सिंगल घेतली जाईल. शुभम देखील आता संघाचा डाव घेऊन खेळतोय. त्याला माहिती आहे थोडंसं प्रेशर आहे ते दूर करण्याचा प्रयत्न सिंगल डबलने देखील काम चालवलं जातंय. तर निलेश यांना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक वर्षानुवर्ष युवक ह्या स्पर्धेची वाट पाहत असतात. कारण की एक शिस्तीचं क्रिकेट जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही देवनगरीमध्ये आवर्जून या. हनुमान क्रीडा संघाची ज्यावेळेला स्थापना झाली त्यानंतर तुम्ही पाहता त्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, या सर्व मित्रपरिवाराचा मोलाचा वाटा या देवनगरीमध्ये असेल, पंचकृषीमध्ये नेहमी राहिलेला आहे. मग कुठे बक्षीस दाते म्हणून असतील, त्यानंतर तुम्ही पाहता विविध उपक्रम हनुमान क्रीडा संघ, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन हे राबवत आलेले आहेत. आणि त्यातीलच एक संकल्प त्यांचा दरवर्षी राहिला आहे की आपला मित्र जरी आज हयात जरी नसला परंतु स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव, एक दिलदार मित्र आज त्यांच्यामध्ये नाही आहे परंतु त्याच्या खरं तर कार्याचा गुणगौरव आणि उजाळा मिळावा त्याच्या स्मृतींना, त्यासाठी या स्पर्धेचं दरवर्षी आयोजन केलं जातं. आणि याही वर्षी 7वं पर्व मोठ्या उत्साहात दिमाखात या ठिकाणी पार पडतंय. आज 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील सेकंड राऊंडचा थरार आपण पाहतोय. महत्वपूर्ण मॅच. ऋषी काळे यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आपण पाहतोय पारितोषिक आले. धीरज भाऊ शिंदे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आपण पाहतोय जे नक्कीच असणार आहे. शुभम काळुखे आणि ऋषी काळे ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. ऋषी खेळेल का आज महत्वपूर्ण बारी, शुभम यांना साथ देईल का? 2 विकेट गमावलेत बॅटिंग टीम तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघानं. तर निलेश ढगेचा तुम्ही पाहताय अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन फलंदाजांना रोखून ठेवलं आहे. ओ क्लीन बॉल हो गई गलती हो गई भूल, दांडी गुल, मोठी विकेट ऋषी काळे इथं बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी.
मित्रांनो इतक्या वेगानं तुम्ही पाहताय मावळच्या सुपर एक्सप्रेसनं निलेश ढगेने बॉल टाकला, बॅटवरती बॉल लागून डायरेक्ट स्टंपांचा वेध घेतोय आणि तुम्ही पाहताय मोठी विकेट येते. ऋषी बाद होईल तर आता नवीन बॅटर दीपक यांना आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दीपक खामकर आज टीमसाठी काम करावं लागेल. शुभम झुंज देतोय तगडी झुंज, परंतु दुसऱ्या बाजूनं विकेट जात आहेत बॅटिंग टीम तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघाकडनं. वा निलेश वा, काय वेग होता या दिशा बॉलवरती. स्टंपचा वेध घेतला बॉलनं आणि तिथं मोठा फलंदाज ऋषी काळे देखील बाद होईल. तर आता दीपक खामकरला आपण पाहतोय शांतता बाद टाचणी पडेल असा आवाज येईल, कारण की इतका ही प्रेशरची माझे जिंकेल त्याला क्वार्टर फायनलचं तिकीट. पराभूत होणारा परवाट म्हणजे पुढच्या वर्षीची 2026ची या स्पर्धेची स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषकाची वाट पाहणार आहे. महत्वपूर्ण मॅच. क्रीडा रसिकांचं लक्ष लागले आज मैदानावरती, या देवगाववरती मी म्हणेल. बॉल तयार. निलेश तयार होत आहेत. बॉलिंगच्या ट्रॅकवरती आपण पुन्हा एकदा पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूला डीप मिड विकेट आणले, त्यानंतर एक तुम्ही पाहताय लॉंग ऑनला गणेश आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑफचा खेळाडू देखील 30 यार्डमध्ये आहे. मिड ऑफला आहे मी म्हणेल तिथे, कारण की ही मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. एक बॉल अजूनही निलेशचा या ओव्हरचा शेष आहे. 13 धावा धावपलिकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण 19 बॉल शिल्लक, 46 धाव्यांची गरज. तळेगाव टीमसाठी आता मॅच मोठी बनत चालली आहे, कारण की जसे 2 विकेट गेल्या, प्रणव बाद झाले, त्यानंतर बबलू बाद झाला, थोडंसं प्रेशर आता बॅटिंग टीमवरती आलंय. थांबून ठेवले निलेशने या ओव्हरमध्ये, कारण की अजून एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पॉवर प्लेचा फायदा उठवावा लागतो क्षणोक्षणी तुम्हाला. पॉवर प्लेमध्ये जर सुरुवातीला धावा आल्या नाही तर टार्गेटपर्यंत जाणं हे तुम्हाला नक्की कठीण जातं, आणि तेच इथं घडताना पाहायला मिळतं. म्हणजे गोलंदाजी करणारी टीम जी आपण पाहतोय भाजी टीम, त्यांचं वर्चस्व आहे. फुलटॉस समोरच्या बाजूला खेळलेला स्ट्रोक, फटका फसलाय. ओ झेल ड्रॉप, क्या ड्रॉप होताना पाहायला मिळते. आणि इथं हा झेल मी म्हणेल अर्धा सामना आहे. जीवदान कोणाला दिलंय तर तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दीपक खामकरला हे जीवदान आहे. शुभमनं सांगितलं होतं अशा मुवमेंटला ही रिस्क नको, कारण की एका बाजूला 3 विकेट गमावल्यात आणि इथं फटक्याचा टायमिंग फसता राहिलाय. कॅच होऊ शकली नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपला. 14 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही चेंडू शिल्लक राहिलेत 18. 15च्या सरासरीने बनवायच्यात 45 धावा. ऐकूया डीजे भैरवनाथ उद्योग समूह यांचं एक सुमधुर संगीत स्फूर्ती चषकाचं. डीजे थँक्यू. चला, जास्त वेळ तुम्ही बॅटिंग टीम तुम्ही देखील घेऊ शकत नाही. फिल्डिंग ताबडतोब लावा. सर्व टीम स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन गणेशदादा विद्यार्थी यांच्याशी संपर्क करायचा आहे, कारण की यानंतर तुमची मॅच आहे. सर्व खेळाडू स्टेजच्या मुख्य स्टेजच्या डाव्या बाजूला येतील. 14 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये मित्रांनो आपण पाहतोय. सामना आलाय शेवटच्या 18 चेंडू, 45 धाव्यांची गरज अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आहे. काय कामगिरी केली जाणार, विश्वास आता कोणाकडे दाखवला जातोय. ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी तुम्ही पाहताय निलेश ढगेने आता नवीन पत्ता वापरला. युवा गोलंदाज भाजेगावचा एक युवा सितारा विक्की करेल गोलंदाजी ओव्हर नंबर 3 साठी. मॅच ऑन आहे. 15च्या सरासरीने बनवायच्यात 45 धावा. 18 चेंडू 45 वरती मॅच. शुभम काळोखे दाखवणार का त्याच्यामध्ये असलेले कौशल्य, कारण की त्याची फटके पाहण्यासाठी देखील आज मोठा फॅन फॉलोअर आहे. त्याची फटके तुम्ही आवर्जून पहा. ज्यावेळेला टायमिंग करतो ना त्यावेळेला स्वीट साऊंड ऐकायला मिळत आहेत, जे लांबवरचे षटकार आपण पाहिलेत. तर विक्कीला एकच करायचंय, ह्या वादळांना रोखायचंय. ती कामगिरी तो करेल का? हो, यावेळेस 6 बॉल तिथं देखील तुम्ही पाहताय वाईट बॉल. पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. मुन्नाकडनं देखील बॉल निसटला. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. दबाव आहे, हा प्रेशर आहे खरं तर या महत्त्वपूर्ण मॅचचा. पहिल्या 2 ओव्हर चांगले होते गणेश आणि निलेश यांच्याकडनं आपण पाहिलं, परंतु आता विकी नावाचा जो नवीन पत्ता वापरलाय या ओव्हरची सुरुवात वाईट बॉल नव्हती आहे. शांत डोक्याने खेळावं लागेल, संयम दाखवावं लागेल, चिकाटी धैर्य शौर्य पाठबळ तुम्हाला दाखवावं लागेल. बरोबर यार. या वेळेचा चेंडू पुन्हा वाईट बॉल. धावा येत आहेत मित्रांनो. धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाईल. 17 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 बॉल तर खतरा दोन्ही टीमसाठी आहे.
एका बाजूला अजूनही स्टारकास्ट बॅटिंग ऑर्डर मोठी आहे, तर एका बाजूला विकेटच्या शोधात टीम म्हणजे धावा रोखण्याच्या शोधात भाजे टीम देखील आपण पाहतोय. संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे टीम जोर लावतीये. यावेळेला देखील फुल टॉस, डॉट बॉल असे चेंडू कमी मिळतात. फुलटॉस चेंडू म्हणजे क्रिकेटमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी मेजवानी आहे. एखाद्या डायबिटीसच्या पेशंटला विचारा तुम्ही गुलाबजामची चव काय, तसं क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू फलंदाजांसाठी तोफा असतो. तो वेळोवेळी खावा देखील लागतो, कारण की ह्या चेंडू जर तुम्ही फायदा उठवला नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला संघर्ष करायचा आहे, थांबून चालणार नाहीये. कारण की मानाचा करंड काय, प्रत्येकाला वाटतं की या वर्षी आपण आपली टीम बक्षीस पात्र फेरीमध्ये जावी, परंतु ज्या टीमचा खेळ चांगला ना तो असेल खरा सिकंदर. फुल टॉस, कव्हरला फटका फसला, चेंडू हवेत. 1 2 3 4 आणि 5 पाचव्या अटेम्प्टला झेल झालाय. फॉर द कॅच, विकेटचं पतन आणि बॅटर बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. शुभम काळोखे नावाचं वादळ शांत करून टाकलं गोलंदाजानं विकीनं. कारण की थोडंसं मी म्हणेल गोलंदाजीमध्ये देखील नवीन पत्ता इथं वापरण्याचं कारण देखील हेच होतं की काय निलेशकडनं मी म्हणेल, कारण की थोडंसं लालच द्यायचं होतं आणि या लालचमध्ये मासा जाळ्यात अडकलेला आहे. कारण की लोअर फुलटॉस चेंडूवरती कव्हरला खेळण्याचा प्रयत्न तिथं शुभमचा फसला आणि मोठी विकेट येते. नाराज असेल शुभम स्वतःवरती, कारण की त्याच्यावरती संघाची मोठी मादार होती, मिडल ऑर्डर सांभाळायची होती, परंतु तो देखील आता बाद होतोय. तर मित्रांनो, मावळ तालुक्याचा आता टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट हेलिकॉप्टर बॉय भूषण साहनी मला वाटतं आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कित्येक खेळाडूच्या रील्स देखील तुम्ही पाहताय. इंस्टावरती जा, युट्यूबवरती जा, भूषण साहनी सर्च करा आणि हे खेळाडूचे फटके आवर्जून पहा. जे हेलिकॉप्टर स्ट्रोक तो खेळतो ना, ते आज देवकरांना नक्कीच पाहायला मिळणार का हे देखील आपल्याला पाहिजे. महत्वपूर्ण पारी खेळावी लागेल आज भूषण साहनीला. विकेटचं कौतुक, मोठी विकेट घेतोय, शुभम काळोखेला बाद केलंय. जाऊयात मॅचकडे. हाय व्होल्टेज सामना, दोन्ही बाजूला अजूनही मॅच आहे. 16 चेंडू 42 बनवायच्यात, काय होणार. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल आपण पाहतोय घेतली जाते. शांत वातावरण करणारी ही मॅच. प्रयत्न करावे लागतील, मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो बहुत गलत बात है. बॅटिंग टीम तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. गोलंदाजी अप्रतिम. संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे टीम कडनं तुम्ही पाहताय. 15 चेंडू 41 वरती मॅच. विक्की देखील जोर लावतोय. युवा स्टार संघाचा आज मोठा विश्वास विक्कीवरती आहे. जरी पहिले 2 बॉल वाईड आले त्यानंतर त्याने महत्वपूर्ण गोलंदाजी केली आहे. यावेळेस कव्हरला हाय हँडसम चेंडू जाईल सरळ स्टेडियमच्या बाहेर. बिग षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. भाई दीपक एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. काय फटका खेळलाय ना दीपक. कव्हरच्या डोक्यावरनं षटकार खेळणं म्हणजे सोपं काम नाहीये मित्रांनो. टायमिंग जितका जबरदस्त होता आणि खेळाडू पाहतच राहिलेत. प्रेक्षक राजा ह्या शॉटकडे पाहतच राहिलेत. षटकार येतोय. बबलू खामकर आणि दीपक खामकर, मला वाटतं दोन्ही बंधू आहेत. त्यातला दीपक खामकर मैदानाच्या आतमध्ये सुंदर बॅटिंग करतोय. विकी वरती आक्रमण. 14 चेंडू 35 वरती मॅच. हो फुलटॉस, इथं देखील फुलटॉस होता. फुलटॉस चेंडू वारंवार आलेत, परंतु आता बॅटर्सला माहिती या फुलटॉस वरती देखील 2 विकेट संघाने यादी गमावल्यात. त्यामुळे आता इथं रिस्क घेतली नाही. हलक्या हाताने या चेंडूला त्यानं ड्राईव्ह केलं. एक षटकार आला होता. तर आता भूषण साहनीचा अप्रतिम खेळ आज पाहायला मिळेल का टीमसाठी हे देखील आपण पाहूयात. विकीला देखील मुन्ना कानमंत्र देतोय, कारण की दोन्ही बाजून अनुभव आहे. मुन्ना पिंपळे असेल, निलेश ढगे असतील, गणेश असतील, ही नावं देखील भाजी टीमसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे. तर एका बाजूला बॅटिंग ऑर्डरची मोठी स्टारकास्ट संघाकडे तुम्ही पाहताय, तर एकाव ट्रॅकर्स, तर एकाव टीमकडे आहे. त्यामुळे ही मॅच आणि हे युद्ध बॅटल आज देवनगरीमध्ये रंगलेलं आहे. सुंदर बॉल यॉर्कर लेंथ होता. सन्मान दिला भूषणने देखील या चेंडूला. हलक्या हाताने खोदून काढलेला हा बॉल सिंगल येईल. षटक क्रमांक मित्रांनो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तिसरं संपलंय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 26 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 बॉल शिल्लक राहिलेत. मॅच आली 33 वरती. 16.5च्या सरासरीने बनवायच्या 33 धावा. तळेगाव ट्रॅकर्स, तळेगाव संघाला अजूनही
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून ओव्हर संपली. थँक्यू. 12 चेंडू मंडळी, मॅच आली 33 वरती. क्या होगा, क्या होने वाला, आने वाला समय बताएगा. एका बाजूला तुम्ही पाहताय तळेगाव का, एका बाजूला बाजे. कोण मारेल बाजी आणि आजच्या दिवसातनं, तिसऱ्या दिवसातनं क्वार्टर फायनलचं तिकीट कुणाचं बुक असणार. यानंतर देखील यजमान विरुद्ध मेहमान सामना तुम्ही पाहणार आहात. घरचा संघ म्हणजे याच गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन त्यांच्या विरोधामध्ये पाहुणा संघ तुम्ही पाहणार आहात. स्पार्टन्स क्रिकेट क्लब लोणावळा यानंतरची मॅच आहे. लोणावळा टीम जय सिंग तुम्ही सज्ज राहायचंय. त्यानंतर स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन गणेशदादा विदाट अँड टीम तुम्ही देखील रेडी राहायचं आहे. मॅच संपल्याबरोबर मैदानाचा दाबा घेणार आहात. 12 चेंडू 33 वरती मॅच. वेळ वाचवणं गरजेचं आहे कारण की 3:30 वाजून गेलेले आहेत. आपल्याला अजून यानंतर 2 सामने कव्हर करायचे आहेत आणि क्वार्टर फायनल ही आजही मोठ्या षटकांचीच खेळवण्याचा प्रयत्न आयोजक कमिटीचा राहील. त्यामुळे थोडं सहकार्य करा. मावळची सुपर एक्सप्रेस पुन्हा एकदा क्रिकेटच्या रुळावरती धावेल. नाव आहे निलेश ढगे, गोलंदाजीच्या मार्गवरती येतोय. तर समोर भूषण साहनी, मावळचा हेलिकॉप्टर बॉय आज दाखवेल का मोठमोठे फटके. ही युद्ध रंगेल. ही मॅच आता पाहण्यासारखी आहे. निलेश ढगे विरुद्ध भूषण साहनी. यावेळेला देखील आपण पाहतोय ब्लॉक चेंडू टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गणेश दोरवर येईल. सिंगल घेतली इथं. दीपक आता स्ट्राईक एंड वरती येतोय. दीपकनं जो यादीचा फटका खेळला ना कव्हरला षटकार, त्याचा देखील आता कॉन्फिडन्स वाढला असेल. तो देखील आता इथून पुढे कशा प्रकारची पारी खेळली हे देखील आपण पाहूया. तर निलेश सारख्या अनुभवी गोलंदाजाचा आता पुढे मारा करायचा आहे. 11 चेंडू 32. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 2 मोठे बिगिट खेळायचेच आहेत. यावेळेला बिगिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव आली. सिंगल आपण पाहतोय घेतली जाईल. गणेश आपण पाहतोय वाट घ्या चेंडू पर्यंत पोहोचला. किती लांबचं अंतर कव्हर केलं याला म्हणलं जातं क्षेत्ररक्षण. विकेट आणि दीपक कामकर बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू मित्रांनो. दीपक देखील माघारी परतलाय. चांगला झेल. गणेशचं कौतुक असेल. इतकं लांबचं अंतर कापलं त्यानं आणि 30 यार्डमध्ये येऊन झेल घेतलाय. ही क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. मित्रांनो नवीन बॅट राहता आपण पाहतोय किरण लाड आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. किरण आता विजयाच्या आशेची किरण बनलेत तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव टीमसाठी. तो विजयाचा किरण आज पाहायला मिळणार का किरणच्या रूपानं. 27 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव टीम. अर्धी सेना माघारी गेली परंतु भूषण साहनी जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन असणार आहे. कारण की या खेळाडूकडे एकतर्फी सामना फिरवण्याचे आणि अनुभव प्रदीर्घ आहे. ही देखील विसरून चालणार नाहीये. निलेश तयार. यावेळेला देखील आपण पाहतोय चेंडू हव्या तो क्या सोडलाय. झेल ड्रॉप प्रयत्न केले तिथे क्षेत्ररक्षण हातपर्यंत चेंडू पर्यंत गेला परंतु हाताच्या मधोमधनं चेंडू निघून गेलाय. सिंगल आली आहे. सिंगलच्या रूपाने धावसंख्या पुढे जाईल. आज क्षेत्ररक्षण भाजी टीम सकाळपासून एकच अडचण राहिली की ती क्षेत्ररक्षण. 1-2 खेळाडू जर सोडले ना तर क्षेत्ररक्षण वारंवार तुम्ही पाहता चर्चेचा बाब राहिलाय. कॅचेस विन द मॅचेस म्हणलं जातं. 9 चेंडू 31 वरती मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. तर आता स्ट्राईक रोटेट झाली म्हणजे आता ह्या जेलचं महत्व काय होतं माहिती आहे. कारण की अनसेट बॅट्समन तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडवरती आला होता. त्यानंतर सेट बॅट्समनला स्ट्राईक मिळाली म्हणजे ह्या गोष्टी घडणार होत्या परंतु तिथं जेल ड्रॉप आहे. यावेळेला वा वेग 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 भन्नाट वेग तिखट मारा तुम्ही पाहताय. इथं देखील बॉल निसटतोय मुन्नाकडनं. निलेशचा वेग तुम्ही पाहताय. माती विकेटवरती ज्या वेळेला बॉल पडतो ना त्यावेळेला सुसाट निघून जातोय. बॅट येसोपर्यंत बॉल निघून गेला. भूषण देखील या बॉलला समजू शकला नाहीये. कोल्हापूरची मिरची इतकी तिखट नाही तितकी तिखट गोलंदाजी आज निलेश करतोय. 2 बॉल अजूनही शेष आहेत. ह्या ओव्हरमध्ये धावा आल्यात मित्रांनो फक्त 2 आतापर्यंत मध्ये आणि 1 विकेट निलेशने घेतली. मावळची सुपर एक्सप्रेस क्रिकेटच्या रुळावरती चांगलं कामकाज करते मी म्हणेल. नाव आहे निलेश ढगे. बॉल तयार. हो इथं देखील परफेक्ट यॉर्क. सुंदर बॉल. कव्हरला बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक बरोबर नाही तिथं आपण पाहतोय सिंगल घेतली जाते.
3 धावा फक्त या मित्रांनो ओव्हरमध्ये आल्यात. मॅच गरम झाली. गोलंदाजी निलेश ढगे अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 29 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. सामना आलाय 7 चेंडू 30 धाव्यांची गरज. काय होणार या बॉलवरती जर मोठा स्ट्रोक खेळत असतील किरण लाड तर समीकरण शेवटच्या मॅच मध्ये थोडस आशा बनवणार असेल तळेगाव टीमसाठी. आणि इथं जर निलेश ढगे चांगला बॉल पेश करत असेल तर नक्की फिल्डिंग टीम तुमचं पारडं जड होणार आहे. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये राहणार आहात. बॉलर तयार निलेश ढगे. हो इथं देखील परफेक्ट ब्लॉक. डॉट बॉल येईल. षटक संपलं मित्रांनो. निलेश ढगेची गोलंदाजी आवडली असेल टाळा वाजवायला हरकत नाहीये. ही ओव्हर टाकली फक्त 3 धाव्यांची. तुम्ही पाहताय अप्रतिम गोलंदाजी बाय निलेश ढगे आणि 1 विकेट या ओव्हरमध्ये. सामना आलाय शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 30. 12 चेंडू 33 लागत असताना मित्रांनो 3 धाव्यांची ओव्हर अशा क्षणी टाकली निलेशनं. अप्रतिम गोलंदाजी तुम्ही पाहताय भाजे टीमसाठी. मावळचं प्रतिनिधित्व तो महाराष्ट्रभर का करतोय ना त्याचं उत्तम उदाहरण देणार ही गोलंदाजी तुम्ही पाहताय. सुंदर गोलंदाजी राहिली आहे परंतु भूषण सानी अजूनही आशा बळकट आहे. असे कित्येक वेळा मी म्हणेल हे सामने त्यानं फिरवले. 6 चेंडू 30 5 षटकार खेळायचे ती क्षमता देखील आहे परंतु आज सिद्ध करायचंय. भूषण देखील हा कारनामा इथून मागे देखील त्याने 1-2 वेळा केलाय आणि आज पाहिजे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक मध्ये तो कारनामा तो करणार का. मावळचा हेलिकॉप्टर बॉय भूषण सानी खेळेल का 5 षटकार या ओव्हरमध्ये हे देखील आपण पाहूयात. कारण की आता युवा गोलंदाज आहे भाजे टीमकडनं. भाजेगावचा युवा कोहिनूर हिरा शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलेस. सचिन जंगम युवा खेळाडूकडे टीमने विश्वास दाखवलाय. मॅच रंगणार आहे. मॅच संपलेली नाहीये कारण की अनुभवी गोलंदाजांच्या ओव्हर कंप्लीट झाल्यात. आता युवा गोलंदाजाला ओव्हर करायची. समोर भूषण साने उभा आहे त्यामुळे काही घडू शकतं. ही क्रिकेट आहे. सचिन तयार. सचिन जंगम आणि इथं विकेट लीडिंग एज आणि भूषण साने बाद. मोठा मोहरा गळ्याला विकेटचं पतन. भूषण बॅक टू द पवेलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. पहा मित्रांनो ही जी काय रणनीती याने अभ्यास केला होता ना संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे मळवली टीमनं तो अभ्यास तुम्ही पाहताय. खरंच निलेश ढगेचं मी कौतुक करेल. इतकं परफेक्शन केलं. ती कसं माहिती आहे ज्या 2 ओव्हर होत्या ज्या अवघड यांनी टाकायच्या होत्या त्या ओव्हर त्यानं तिकडून कंप्लीट केल्या. स्थानिक गोलंदाज जे गावचे गोलंदाज होते भाजे टीमकडनं त्या गोलंदाजांना सोप्या एंडकडनं जी गोलंदाजी दिली आणि ती इथं थोड्याशा गोष्टी सक्सेस होताना पाहायला मिळत आहेत. कारण की व्यासपीठ एंडकडनं तर तुम्ही पाहिलं गोलंदाजी कठीण जात होती. सकाळ सत्रापासून वाऱ्याचा देखील प्रादुर्भाव होता. बऱ्याच गोष्टी असतात. ह्या सर्व अभ्यास करावा लागतो या गोष्टींचा. कॅप्टन असेल त्यानंतर खेळाडू असतील गोलंदाज असतील यांना आणि तो अभ्यास करून आज भाजे संघ उतरला होता. बॅटिंग ताकदीच्या बॅटिंग ऑर्डर पुढे देखील तुम्ही पाहता या युवा गोलंदाजांनी कमाल केलेली आहे. तळेगाव टीमच्या विरोधात तानाजी काकडे आलेत. मोठे क्रिकेट खेळले मावळ तालुक्यातले या खेळाडूंना देखील परंतु आता संघ अडचणीत उभा राहिला आहे. यावेळेस 6 बॉल बाहेर न गेलाय. 5 बॉल बंदांचा इशारा येतोय. समीकरणाकडे एकदा आपण नजर टाकूयात. शेवटचे 5 बॉल आणि 28 धाव्यांची अजूनही गरज आहे. पाच चेंडू 28 वरती मॅच. मित्रांनो मॅच संपलेली नाहीये. शॉर्ट पेज बॉल इथं फायदा उठवता आला नाहीये. या बॉलला आडवा बॅटने खेळले. डिपेंड विकेट रिझनकडे बॉल चाललाय. बॉल निसरतोय. सिंगल धाव घेतली जाईल. खरं तर 32 धावा 6 गड्यांच्या मोबाईलमध्ये तुम्ही पाहताय. खरं तर सचिन जंगमची हाईट पाहू शकता. हाईट कम आहे फाईट जादा आहे या खेळाडूची. युवा गोलंदाज आहे. वेग इतका भन्नाट आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय अशी युवा गोलंदाज देखील प्रभावी ठरत असतात आणि त्यातील सचिन बा प्रेशरच्या क्षणी चेंडू हातामध्ये दिला होता तिथं तो चांगली गोलंदाजी करतोय.
यावेळेस देखील पुढ्यात टाकलेला बॉल समोर खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तिथं आपण पाहतोय एक सिंगल धाव जी आपण पाहतोय पळून पूर्ण होणार आहे. सिंगलच्या रूपाने धावसंख्या पुढे जाईल. 33 धावा. मॅचची हवा खेचली सचिन जंगमनं या अंतिम ओव्हरमध्ये आपण पाहतोय. 33 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कठीणाईला सामना करत तुम्ही पाहता तळेगाव ट्रॅकर्स, तळेगाव संघ शेवटपर्यंत झुंज राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये इतका चांगला स्टार्ट देऊन देखील त्यानंतरच्या ओव्हर पहा निलेश ढगे गणेशच्या अप्रतिम पडल्या. यावेळेस हा चेंडू तुम्ही पाहताय पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगलने काम चालवलं जाते. औपचारिकता आता शिल्लक राहत चालली मी म्हणेल. 2 चेंडू 25. यानंतर देखील महत्वपूर्ण सामना सेकंड राऊंडचा दुसरा सामना असेल तो आणि सेकंड राऊंडचा तो शेवटचा सामना असणार आणि त्यानंतर क्वार्टर फिनाले आजच्या डोसरली क्रीडा रसिक पाहणार आहेत. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहणार आहात स्पार्टन्स क्रिकेट क्लब लोणावळा. यानंतरची लढत आहे. इथं देखील बॅटची लिडिंग एज. कॅचचा ट्राय होता, मुन्नाचा बॉल निसटतोय. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 25 धावा. बाजे टीम संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन संघ आपण पाहतोय मजबूत स्थितीमध्ये आलेत. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. बॉलिंग अटॅकचं मी कौतुक करेल. सुंदर राहिला बॉलिंग अटॅक. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचितच ठेवलं. एकमेव असा खेळाडू होता दीपक खामकर ज्यानं चांगला षटकार खेळला. त्यानंतर कित्येक खेळाडूंनी ट्राय केले षटकारासाठी परंतु षटकार गेले नाही. ह्या डावाचं वैशिष्ट्य राहिले. आणि ह्याच टीमनं सकाळी षटकारांचा पाऊस पाडला होता तळेगाव टीमनं. त्यांच्या विरोधात भाजे टीमची गोलंदाजी आता तुम्ही पाहताय काय सुपर हिट राहिली आहे. म्हणजे ही देखील त्यांची जाम्याची बाजू आहे. यावेळेला विकेटचा प्रयत्न. समोरच्या बॉलला खेळले क्षेत्ररक्षक आहे. 1-2 आणि इथं देखील झेल ड्रॉप होतोय. अभिनंदन टीम संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे संघ दिवस क्रमांक 3 मध्ये आजच्या दिवसातनं क्वार्टर फायनलला जाऊन दाखल होत आहे. टीमचं मनापासून अभिनंदन. निलेश ढगे अँड कंपनी तुमच्या सर्वांचं मनापासून कौतुक. हार्डलक टीम दुसऱ्या बाजूला तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव तानाजी काकडे अँड कंपनी तुम्ही देखील चांगलं खेळलात. तुमचं देखील मनापासून अभिनंदन. आजचा दिवस तुम्ही देखील गाजवला. परंतु काही चुका जरी संघाकडनं झाल्या असेल तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. आणि यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत ज्यानं गोलंदाजी करत असताना 10 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट. गणेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. हे पहा तळेगाव टीम तुम्हाला सेकंड करूनच बाहेर जायचे हे लक्षात घ्या. अन्यथा जर यावेळेस तुम्ही सेकंड करून गेले नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला एंट्री आपल्या स्पर्धेत नाहीये. या सर्व गोष्टी बारकाईने अभ्यास करा. ज्या संघाकडनं चुकी होईल त्या संघाला आपण पुढच्या वर्षी या स्पर्धेसाठी प्रवेश नसणार. म्हणजे इतकं काटेकोरपणे नियोजन आहे. जरी तुमच्या लक्षात राहिले नसेल परंतु तुम्ही सेकंड करून जावा ही विनंती असेल. चला मॅच सुरू करतो आपण. मॅन ऑफ द मॅच जातोय भाजे टीमचा स्ट्रायकर गोलंदाज ज्यानं सुरुवातीलाच आपण पाहतोय 2 विकेट आणि 10 धावा खर्च केला. गणेश ठरतोय या सामन्याचा हिरो. गणेशांना आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं सन्मानित करतोय. या स्पर्धेला आपल्याला ज्यांनी सुंदर असे मेडल सौजन्य या ठिकाणी दिलेले आहेत असे उद्योजक आदरणीय अशोकदादा परंडवाल दादांना विनंती करेल की आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. त्याचप्रमाणे तुकाराम बाबा काळोखे सामाजिक कार्यकर्ते आपण विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आणि तळेगाव टीम 2 मिनिटं थांबायचे. टीमचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्याचप्रमाणे टीमचे कॅप्टन व्हाईस कॅप्टन दोघांनी यायचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाते. बबलू टीमचे कॅप्टन पाठवा. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः टीमचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव तुम्ही आजचा दिवस गाजवला. तुमचं देखील मनापासून कौतुक. हडलक टीम तुकाराम बाबा असतील त्याचप्रमाणे अशोकदादा परंडवाल असतील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या टीमचा तळेगाव टीमचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय.
थँक्यू. जेडी तुमच्याकडे येईल. आजचा दिवस कॅरी करण्याची चुका झाल्या काही ईशा बॅटिंग ऑर्डरमध्ये, परंतु ह्या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय आनंद होता आजचा? स्पर्धा खूप छान होती आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. धन्यवाद. तुम्हाला देखील पुढील वाटचाली शुभेच्छा. गणेश आज महत्त्वपूर्ण गोलंदाज ठरलेत भाजी टीमसाठी आणि सुपर हिट गोलंदाजी गणेश तुझी राहिली. गणेश, काय प्रेशर वाटलं होतं एक वेळेला बबलू आणि दोन्ही स्टारकास्ट बॅटिंग ऑर्डर पुढच्या संघामध्ये इतकी तगडी असताना, परंतु तू फ्री वाईडनी गोलंदाजी केली. ज्यावेळेला पहिला षटकार आला, पहिली धाव आली होती त्यावेळेला असं काय वाटलं होतं की जो मोठा स्ट्रोक आला त्यानंतर धावा बनतील का? नाही, समोरची टीम चांगलीच होती, फक्त आपलं एक डोके एकच होतं, आपला चांगला बॉल पडला, एक चांगला बॉल आणि एक चांगला बॅट्समॅन आउट होणार एवढं डोक्यात होतं. नक्कीच. आणि निलेशने देखील साथ दिली गोलंदाजीमध्ये, त्याने देखील महत्त्वपूर्ण क्षणी अशा गोलंदाजीमध्ये ओव्हर टाकल्याचे जिथं कमबॅक झालं टीमचं, त्याबद्दल काय सांगशील? नाही, निलेशची ओव्हर मागं होत्या, त्यांनी जी पहिली ओव्हर टाकली, दुसऱ्या ओव्हरचा कॉन्फिडन्स होता की तो लो स्कोरिंगची मॅच टाकणार, तो मागं असल्यामुळे आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता की आम्ही चांगल्या ओव्हर टाकू शकतो. फिल्डिंगची काय कमी आज वाटते? असं का वाटते प्रत्येक मॅचला काही ना काही गडबड होती फिल्डिंगमध्ये? थोडे प्लेअरची शॉर्टेज, आमच्या काही प्लेअर आले नाहीत काही कामानिमित्त, पण जे आहे त्यांनी जेवढा एफर्ट दिला त्यासाठी प्लेअरचे पण मी धन्यवाद मानतो. शेवटचा प्रश्न असेल, या वर्षीचं आयोजन कसं वाटतंय? ग्राउंड पाहता, विकेट पाहता यावर्षी आयोजन खूप भारी आहे. या ग्राउंडवर खेळण्याची आम्हाला संधी दिल्याबद्दल आयोजक कमिटीचे